हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळेजण? तर आज फायनली पुण्याला जाण्याचा वेळ आलेला आहे आणि खरंच खूप वाईट वाटत होतं. मला जावं वाटत नव्हतं, पण काही कारणास्तव जावंच लागणार आहे. कारण की दीदी पण आलेली होती मम्मीकडं, त्यामुळे मग आता निघणार तर होते मी पण. कारण की दीदी आहे आता लक्ष द्यायला आणि घरात लागतंच बघा कोणतरी कोण. आणि ऑपरेशन वगैरे झालं की जरा लक्ष द्यावंच लागतं. पण मम्मी माझी तशी पण ना, जरा बरं वाटले की लगे कामं करते. पण असो तरी पण ती जेवढं पण करत असेल तर पूर्ण तर थोडी ना करू शकते. तरी थोडा दिवस, एक 15 दिवस तरी तिला आराम भेटला तरी टेन्शन नाही राहणार, नाही का? तर असं बघा, मावशी आलती माझी, माहिती आहे ना तुम्हाला काल. तर मावशीने सकाळी मस्त असं हांडवा बनवलेला. गुजराती मेनू आहे बघा, हा सकाळचा नाश्ता आहे. इतका मस्त बनवलेला ना, खूप टेस्टी बनवलेला होता. आणि हा मी माझ्या घरीसुद्धा नक्की ट्राय करणार आहे. जमतो का नाही मला ते नक्की बघणार आहे. आणि मी फर्स्ट टाईमच खाणार होते आणि फर्स्ट टाईममध्येच इतकं आवडलेलं ना, म्हणजे खूपच. तर चला तुम्हाला मी रेसिपी पण सांगते शॉर्टकटमध्ये. तर मी काय निघणारच होते आणि मी काय आता तेच नाश्ता करून निघणार होती बघा. तर मावशीला ह्या सगळ्या गोष्टी खूप भारी येतात करायला. कारण की ती जास्त करून गुजराती लोकांमध्ये वगैरे जास्त राहते, म्हणजे नाही का आपलं मुंबईमध्ये. त्यामुळे तर आता इथं बघू शकता, तीळ वगैरे टाकायचं आपण तेलामध्ये ना. तीळ टाकायचं, मोहरी टाकायची, कढीपत्ता टाकू शकता तुम्ही. हे सगळं टाकून मस्त तडतडून झालं ना. आणि आपलं हे जे पीठ बॅटर कशाचं केलं आहे मावशीने, इन्स्टंटवाले केलेलं आहे. रवा टाकलेला आहे त्यात. जेवढा रवा आहे त्याचं थोडंसं कमी दही टाकायचे आहे. बेसन टाकलेलं आहे 3 ते 4 चम्मच. आणि ते सगळं टाकून मिक्स केलेलं आहे. त्यातनं थोडंसं अद्रक मिरची वाटून टाकलेलं मावशीने. आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर ना, त्यात तुम्ही व्हेजिटेबल पण टाकू शकता बरं का. गाजर, परत दुधी भोपळा वगैरे जेवढे पण तुमच्याकडे व्हेजिटेबल ते तुम्ही टाकू शकता. आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर ना, तुम्हाला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यात खायचा सोडा टाकायचा आहे, किंवा तुम्ही इनो पण टाकू शकता. तर मावशीने खायचा सोडा टाकलेला एक तर बनवून झालेलाच होता. आणि आता हा जो दुसरा बनवत आहे त्याचंच मी तुम्हाला थोडं शूट करून दाखवत आहे बरं का. तर आता इथं बघू शकता गॅस थोडा स्लो होता, त्यामुळे मावशी आता फास्ट गॅसवर त्याला मावशीला म्हणलं ठेव, म्हणजे पटकन असं ते मोहरी छान अशी तडतडतील. आणि त्यानंतर बघा भरपूर असं आपल्याला बॅटर टाकायचं आहे त्या कढाईमध्ये. आणि त्याला ना स्लो गॅसवर मस्त असं ठेवायचं आहे. फक्त आणि फक्त एक 5 मिनटंच ठेवा तुम्ही झाकून, तरी पण एकदम छान असा खालनं क्रिस्पी होतं, आतून पण मस्त असं शिजतं. तुम्हाला दाखवतेच मी. आणि निघतं सुद्धा एकदम इझिली. तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करा किंवा तुमचं नॉर्मली जे पण काय असेल त्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि तेल थोडं नॉर्मली जास्तच ठेवायला लागतं बरं का ह्याच्यामध्ये, मगच ते मस्त होतं एकदम. तर आता एकदम मीडियम गॅसवर आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला बघू शकता तुम्ही गॅस एकदम कमी ठेवलेला आहे. आणि त्यासोबत खाण्यासाठी मावशीने बनवलेली मस्त अशी कोथिंबीरची चटणी, आणि एक नंबर झालेली चटणीसुद्धा. आणि त्या चटणीसोबत मस्त असा खांडवा. म्हणजे एका ह्याच्यामध्ये हांडवा म्हणतात बरं का. आणि एका ह्याच्यामध्ये तुमचं मन भरेल आणि पोरांना टिफिनमध्ये वगैरे पण देऊ शकता. इतका मस्त हेल्दी असा नाश्ता आहे. तर मावशीने मस्त असं पलटलेलं. तर आता इथे चाललेली मम्मीची गप्पा गोष्टी. आणि मम्मी मस्त अशी निवांत बसलेली, असं वाटतच नाही बाईचं ऑपरेशन होऊन बसलेली आहे की काय. त्यानंतर आता मी निघालेले आहे. तर यश, मम्मी, मावशी सगळेजण मला बाय बाय करत होते. तर आता आम्ही निघालेलो आहे. आणि आजचा दिवस काय माहीत नाही मला, काय दिवस इतका खराब गेलेला आहे आमचा, तुम्हाला पुढं मी सांगतेच काय म्हणलं ते. तर आमची बसच बंद पडलेली. तर आता सध्या तरी आम्ही बसमध्ये बसलेलो होतो निवांतपणे. आणि मग नंतर पुढं जाऊन ना आमची बस बंद पडली. त्यातच आम्हाला 1-2 तास गेले बरं का. इतका तर वैताग येत होता ना खूप. आणि त्यात पाऊस पण रिमझिम चालू होता. आणि इथून नाशिकवरून मी जात होते आता पुण्याला. आणि खरं सांगते खूप मला वाईट वाटत होतं, जरा इच्छा होत नव्हते माझी जाण्याची. पण जावं तर लागणारच आहे आपल्याला. तर कोंडाजी चिवडा तुम्हाला माहीतच असेल, नाशिकचा एकदम फेमस आहे बरं का. आणि खायलासुद्धा टेस्टी लागतो तो चिवडा. मी काय त्याचं काही प्रमोशन नाही करत, एक तुम्हाला सांगते, मस्त लागतो. तर असं आहे बघा, आता आम्ही इथून निघालेलो आहे. आणि बरोबर नाशिक रोडला जाऊन बस थांबलेली. आणि बससुद्धा आमची बंद पडली. गाडीचा टायर फाटला. आता बसलोय, आता दुसऱ्या गाडीत जावं लागेल. आता बसायचं जरा वेळ. नाशिक रोडलाच होतो तोपर्यंत टायरच पंक्चर झालाय.
सुटला डायरेक्ट, आता ते चेंज करणार आहेत. नाशिक रोडलाच होते मी. नाशिक रोड आहे आपला हा बघा वरचा ब्रिज, हे खालचं आहे सगळं. अजून येणार आहे. आणि पोरांची एक वेगळीच मस्ती चालू होती. तर फायनली एक बस आलेली तीच आपली, आणि नंतर आम्ही बसलेलो. त्यानंतर पोरांना पण मस्त जागा भेटली आणि बस ही जरा छानच होती आणि मस्त असं आता मी निवांत बसलो. त्यानंतर धाब्यावर थांबली, मिसळ पाव घेतला आणि मस्त आम्ही खाल्लो आरव मी, कारण की मी डब्यात काय जास्त काय आणलंच नव्हतं, त्यामुळे लाडू वगैरे आणले होते. नाशिक फाट्याच्या पुढं गाइस आम्ही लोक गेम खेळ आम्ही लोक नेहरू नगर. कुठं आला मम्मी? नाशिक फाटा. नाशिकला का? नाशिक फाटा. नाशिक फाटाला आलो. नाशिक फाटाला मग आपण ना पुण्याला जाणार आहे आज. आपण खेळतोय गेम. पडसाल ना मयंक, शांत बस ना मयंक. नाही पासाल. डान्स लोक एक डान्स लोक नाही अशी येते सटा. आणि शक इले कोण बल्ला फुई इले काय गाइस एक टाइची माने तो काय दिसतं गाणं सुनाल. SUOTU संडे SUOTU. तर मी सकाळी जे आपलं निघालेलं ना 9 9:30 9च्या आसपास निघालेली ती डायरेक्ट मी 4 4:30 5ला पोचलेली. त्यात पण मिस्टरांचं बोलणं वेगळंच होतं की बाबा लवकर निघायचं, किती पण लवकर निघालं. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला न कळत होत असतात बघा. आणि त्यानंतर ना बघा हे ना कधी पण मी यायच्या अगोदर बनवूनच ठेवतात स्वयंपाक, असं नाही की नाही म्हणून. तर हे बघा बोलतात जेवढं ना तेवढं करतात, पण असं नाही म्हणत मी कधी. ते जेवढं करतात त्यांना तेवढ्या गोष्टीसाठी मला कौतुक पण वाटतं. तर त्यांनी आम्ही यायच्या अगोदर मस्त अशी अंडा कढी मस्त अशी बनवलेली. तर आम्ही येतात तर त्यांनी मग तंदुरी रोटी मागवलेली आणि भात लावलेला आल्याबरोबर लगेच त्यांनी. तोपर्यंत मग मी थोडे कपडे वगैरे म्हणजे चेंजिंग वगैरे केले, पोरांनी पण केले, जरा हातपाय वगैरे धुवून घेतले आणि मस्त अशी अंडा कढी आणि भाजी खाल्लेली. आणि हा व्हिडिओ बरं का 3-4 दिवसा पहिल्याचा आहे. श्रावणमध्ये मी पण खात नाही, श्रावण महिना मी पाळते. म्हणजे कोणी कमेंट करतील निगेटिव्ह त्यासाठी मी तुम्हाला सांगून देत आहे पहिलाच. मला वेळच नाही भेटला जास्त करून, त्यामुळे मला एडिटिंग करायला जमलं नाही. तर असं बघा कपडे भरपूर असे कपडे होते, ते सगळे कपडे धुवून टाकल्याने घरात इतका पसारा झाला आहे. आमचा जो लोखंडी बेड होता त्यानंतर ना बघू शकतो तर जेवण झाल्यावर सगळा किचनसुद्धा मी आवरून घेतलेला होता स्वच्छ असं. आणि ह्यांनी काय केलेला, माझा जो लोखंडी होता ना बेड तो ना विकून दिलेला होता. आणि म्हणजे विकायचा त्यात प्रश्न म्हणजे कसा होता माहिती आहे का, पोरांना खेळायला जागाच नव्हती. म्हणजे इतकीशी छोटीशी जागा होती आणि ॲडजस्टच होत नव्हतं आणि खूप अडचण वाटत होती. त्यामुळे ते थोडं मोकळं केलं. पोरांना कसं जरा मोकळं साकळं घर राहिले की त्यांना पण खेळायला बरं पडतं. आणि ह्यांनी जसं तसं ठेवलं होतं वरच्यावरी त्या सोप्यावर सगळा पसारा घालून. आणि मला तर तसलं काही सहन होत नाही. मग मी काय केलं, पटापटा जेवण तर आमचं झालंच होतं संध्याकाळी, तर काय करायचंच नव्हतं. पोरांना काय हलकं फुलकं आपलं दूध दिलं प्यायला तर ते शांतच बसतात. मग मी पटकन असं आवरून घेतलेलं आहे. सगळ्या घरात जो पसारा झालता ना तो सगळा पसारा आवरून घेतलेला आहे. आणि हितला बेड मी त्या साईडला ठेवलेला आहे आणि सोफा मी असा ठेवलेला आहे. तुम्ही सांगा मला बरोबर वाटतोय का नाही. आणि नंतर पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेलच मी नंतरून. आता तरी मला जेवढं जमेल तेवढं मी करायचा प्रयत्न केलेला आहे व्यवस्थित, जसं वाटेल तसं.
पण आता बघू पण तसं मला छानच वाटते की म्हणजे मोकळं साकळ घरात एकदम मोकळं झालं आहे बरं का. कारण की पोरांनासुद्धा खेळायला तेवढंच छान झालेलं आहे आणि आम्हालासुद्धा तेवढंच मस्त झालेलं नाही, कारण आता खूपच अडचण वाटत होती, घर एकदम छोटं छोटं वाटत होतं त्यामुळे. तर आता मी नाही विचार केला तर हे दोन्ही खुर्च्या चिपकून ठेवण्यापेक्षा नाही एक सोप्याला मध्ये करणार आहे आणि ती खुर्ची त्या साईडला ठेवणार आहे. आणि घरात भरपूर असा पसारा होता आणि कुठं जाऊन आलो की घरात खरंच काय अवस्था होते ना ते आपल्यालाच माहीत असते. म्हणजे मिस्टरांनी तसे ते घाण ठेवतच नाहीत, स्वच्छ ठेवतात, पण तरीही त्यांच्या करण्यामध्ये आणि आपल्या करण्यामध्ये भरपूर असा फरक असतो बरं का. आपण जसं काम करतो तसं ते काय करू शकत नाहीत त्या नाही का बरोबर. आणि मला तर माझेच कामं आवडतात, त्यांनी केलेले मला अजिबात आवडत नाही. त्यांना त्यांची कामं आवडतात तसे वरून सगळं घर त्यांनी स्वच्छ ठेवलेलं होतं, किचन स्वच्छ ठेवलं होतं, ते पण काय काय असेल ते करून खायचे. तर तरी पण किचन त्यांनी सुद्धा स्वच्छ ठेवलं होतं एकदम आणि मस्त आमच्यासाठी जेवण बनवून ठेवलं. त्यापेक्षा मोठी कोणती गोष्ट असू शकते नाही का. तर त्यासाठी पण मला भारी वाटलं. बोलतात खूप जास्त पण मग ठीक आहे नाही का. तर जिथल्या तिथं बघा आता मी सामान जसं होतं तसं मी आता ॲडजस्टमेंट करायचा प्रयत्न करत आहे. बॅग खाली केलेली, बॅग व्यवस्थित ठेवून दिलेली आणि सगळ्या खुर्च्या आता बघा मी विचार केलेला ना ती खुर्ची इथं कोपऱ्यात ठेवावी आणि त्याला मध्यभागी अशी करून ठेवू. तर असं व्यवस्थित असं तर मी आवरून घेत आहे आणि पूर्ण आवरून झालं तुम्हाला दाखवते कसं झालं आणि कसं नाही. तर बघू शकता एकदम परफेक्टली असं मी आवरून दिलेलं आहे सगळं. त्यानंतर आरवला पण त्याची बॅग आवरायला लावली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा. बाय, टेक केअर, काळजी घ्या.